अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये सकल मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे। कर्जत शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहतील। बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। केवळ अत्यावश्यक सेवा आणि शाळा सुरू आहेत। याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी। आपण पाहूया। ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जारंगे पाटील यांचे मुंबई येथील आझाद मैदानामध्ये अमरण उपोषण सुरू झाले आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये सकल मराठा समाज यांच्या वतीने बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे सकाळीपासूनच कर्जत शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद आहेत। शहरातील रस्त्यावर अतिशय तुरळक प्रमाणाची वाहतूक सुरू आहे। शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी आणि दूध घालण्यासाठी आलेले शेतकरी वगळता शहरामध्ये आज कुणीही आल्याचं आपल्याला पाहावयास मिळत नाही। आपण ज्या मेन रोडवर उभा आहोत त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक असणारा हा रस्ता आहे। मात्र या ठिकाणी आता अतिशय तुरळक प्रमाणामध्ये वाहतूक सुरू आहे। एसटी महामंडळाच्या एसटींची संख्या देखील सकाळपासून कमी झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं। कोणत्याही परिस्थितीमध्ये सकल मराठा समाजाने हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय कर्जतमधून घेतल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं। मुंबई येथे आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झालेत यांना पुरेसं जेवण मिळावं यासाठी देखील कर्जत तालुक्यामधून गावोगावामधून महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी भाकरी, चटणी, याचप्रमाणे ठेचा यासह विविध खाद्यपदार्थ, याचप्रमाणे पाण्याच्या बाटल्या या सर्व या ठिकाणी भरून गाड्याच्या गाड्या मुंबईकडे रवाना केल्या आहेत आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला गेल्याचं पाहावयास मिळतं। आपण जर पाहिलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आता आक्रमक भूमिका सर्वत्र घेतल्याचं पाहावयास मिळत असून अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये आज सर्व व्यवहार पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहेत। पुढारी चॅनलसाठी अहिल्यानगरहून गणेश जेवरे।